तर पावसामुळे गोरेगावातील आरे कॉलनी परिसरातही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। आरे कॉलनी ते मरोळ नाका आणि पवईकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी दिसते आहे। आरे कॉलनी परिसरात 1 ते 1.5 किलोमीटर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। तर आपण आरे कॉलनी परिसरातली दृश्य पाहतोय। अशा रीतीने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचा परिणाम सकाळी मुंबईकरांच्या या सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये दिसतोय। कारण पहाटेपासूनच वाहनांची कोंडी ठिकठिकाणी दिसते आणि आता तर या वाहतूक कोंडीमध्ये वाढच झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।